नमस्कार श्रोतेहो, आपल्या ENT आरोग्य मार्गदर्शन या विशेष सिरीजच्या 10व्या आणि अंतिम भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, गेल्या 9 भागांमध्ये आपण कान, नाक आणि घशाच्या अनेक आजारांची माहिती घेतली, घरगुती उपाय पाहिले, आपत्कालीन परिस्थितीत जीव कसा वाचवायचा हे देखील शिकलो. पण हे सगळं ज्ञान तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपल्याला हे माहीत असेल की सरकारी स्तरावरती आपल्याला कोणकोणत्या सुविधा मिळतात आणि आपण एकमेकांना कशी मदत करू शकतो. आजचा हा भाग आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या सेवांबद्दल आहे. तुम्हाला आमची ही सिरीज कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो, अजूनही चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आत्ताच करा, कारण आरोग्यदायी माहितीचा हा प्रवास हेल्थ गुरु IICareवर असाच सुरू राहणार आहे. श्रोतेहो, आपल्या महाराष्ट्रात आता गाव पातळीवरती आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजेच हेल्थ आणि वेलनेस सेंटर्स कार्यरत आहेत. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणालाही कान, नाक आणि घशाचा कोणताही जुनाट त्रास असेल आणि त्या व्यक्तीचं वय जर 30 पेक्षा जास्त असेल तर सर्वात आधी तिथे जाऊन CBAC फॉर्म भरा. त्यानंतर तिथे असणारे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHO तुमची प्राथमिक तपासणी करतील आणि गरज भासल्यास तुम्हाला पुढील उपचारांसाठी मोठ्या सरकारी रुग्णालयात किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवतील. लक्षात ठेवा, सुरुवातीच्या टप्प्यावर झालेली तपासणी भविष्यातील मोठे ऑपरेशन किंवा बहिरेपण टाळू शकतं. श्रोतेहो, लहान मुलांच्या आरोग्यासाठी सरकार RBSK म्हणजेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवते. अंगणवाडीमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आरोग्य पथकाद्वारे तपासणी केली जाते. पालकांना आमची विनंती आहे की जर तुमच्या मुलाला ऐकायला त्रास होत असेल किंवा त्याला बोलताना अडचण येत असेल तर तपासणीच्या वेळी डॉक्टरांना तुमचा त्रास नक्की सांगा. जर तुम्हाला जन्मतः बहिरेपण असेल तर सरकारी योजनांअंतर्गत त्यावर मोफत उपचार किंवा शस्त्रक्रिया देखील होऊ शकते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सतर्कता खूप महत्त्वाची आहे. आरोग्य ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नाही, तर ती आपली सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे. गावातील बैठकांमध्ये किंवा महिला मंडळाच्या चर्चांमध्ये कान, नाक आणि घशाच्या काळजीबद्दल आणि स्वच्छतेबद्दल नक्की बोला. लोकांना तंबाखू आणि गुटख्याचे दुष्परिणाम सांगा. ज्या वयस्कर व्यक्तींना श्रवणयंत्र म्हणजेच हिअरिंग एड दिले आहे त्यांना ते वापरण्यासाठी प्रोत्साहित करा. श्रवणयंत्र वापरणं ही लाजण्याची गोष्ट नाही, तर ते पुन्हा आनंदाने जगण्याचं एक साधन आहे. कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींना आधार द्या, जेणेकरून ते समाजात सन्मानाने वावरू शकतील. श्रोतेहो, ENT आरोग्य मार्गदर्शन ही सिरीज इथे संपत असली तरी आरोग्याचा हा जागर तुमच्या घरात आणि गावात सुरूच राहिला पाहिजे. तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारायला विसरू नका. आणि ही पूर्ण सिरीज इतरांना नक्की शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घर निरोगी राहील. पाहत राहा हेल्थ गुरु IICare. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.